नमस्कार, मी मयुरी. तर आज मी पहिल्यांदा नानकटाई बनवायचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी यासाठी थोडासा मैदा घेऊन घेतला, एक वाटी पिठी साखर, एक वाटी तूप, बेसन पीठ, रवा, बेकिंग पावडर आणि बदाम घेतले. आणि मग एक वाटी जे तूप घेतलं होतं त्यात पिठी साखर टाकली आणि त्याला मिक्स केलं. आणि हे छान मिक्स करायचं, म्हणजे फेटून घ्यायचं छान पद्धतीनं, कारण की त्याचं एक असं थिक कन्सिस्टन्सी पाहिजे असते आपल्याला, फोम सारखी. हे बघू शकता, अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे असते. मग मी ते बनवून घेतलं आणि त्यानंतर एक चाळणी घेतली, त्यात मैदा टाकला, बेसन पीठ टाकलं आणि नंतर थोडा टाकला रवा. हे अगदी कमी प्रमाणात घ्यायचं आणि नंतर टाकलं बेकिंग पावडर त्यात. आणि हे छानपैकी असं चाळून घेतलं सगळं, जे आपण फोमसारखं बनवलं होतं त्यात ते चाळून घ्यायचं आणि छानपैकी मग ते एकत्र करून घेतलं. आणि मस्त, कारण याचा आपल्याला असं घट्टसर गोळा बनवायचा असतो. आणि यानंतर मी यात व्हॅनिला इसेन्स टाकला. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे टाकू शकता, नाही तर वेलची पूड वापरू शकता तुम्ही. आणि असा काहीसा तो गोळा बनतो घट्टसर. आणि मग मी जरा 10 मिनिटासाठी ते रेस्ट करायला साईडला ठेवून दिला. आणि सोबतच हे जरा काप करून घेतले होते बदामाचे. मग असे छान असे छोटे छोटे गोळे घेऊन असं नानकटाई बनवून घेतली राऊंड शेपची. आणि त्याला थोडंसं डेकोरेटिव्ह म्हणून हे बदामाचे काप लावले मी. आणि असे छान पद्धतीचे गोळे बनवून मी छान असं रचून दिलं. हे मला ओव्हनमध्येच लावायचं होतं, ते मी ओव्हन प्रीहीट केलं होतं 150 डिग्रीला 10 मिनिटासाठी. आणि नंतर मग मी 180 डिग्रीला ते जवळजवळ 20 मिनिटासाठी होऊ दिलं. आणि छानपैकी असं बेक झालं होतं, मग मस्त दिसत आहेत. आणि अशा काहीशा माझ्या नानकटाई झाला. माझा फर्स्ट ट्राय होता आणि त्या मानाने तर खूपच छान झाला असं मला वाटतं. आणि नंतर मग पहिली गोष्ट काही करतो आम्ही गोडधोड, तर बाप्पाला तर नैवेद्य आम्ही देतच. तर मग मी बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवलं. आणि नंतर मग छानसं टेस्ट करून बघितलं, तर टेस्ट पण अगदी छान झाली होती. म्हटलं एक डब्बा घ्यावा, काहीतरी फॅन्सी लुक हवाच ना. तर मग एक काचेचा मला डबा सापडला. मग त्यात छानपैकी अशा रचून घेतल्या. मला खूपच छान वाटत होतं की पहिला प्रयत्न होता, त्या मानाने खूपच छान आलेला होता आणि चव देखील छान आलेली होती. आणि अशा काहीशा त्या नानकटाई दिसत होत्या आणि मस्त मला खूप छान वाटत होतं की मी काहीतरी केलं आणि ते छान पद्धतीने झालं. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा.